नाही करू शकत ना, मशीन त्यांच्याकडे पावती काढल्याशिवाय तू काय विकून देशील का? नाही पावती त्यांच्याकडे पाहिजे, नाही तर मग त्यांनी पावती काढतील तरच वाटप होईल ना. बिना पावतीचं कसं वाटप होणार आहे? फक्त साखरेचं करणार आहे का? गहू तांदूळ देणार नाहीयेस का? नाही, द्यायचे तर सोबतच द्यावं लागतील ना. गहू तांदूळ आहे का द्यायला? मग थांब जा ना. कसे त्यांचे कागदपत्र, कोणते कागदपत्र? 2 रजिस्टर दिले त्यांच्याकडे आपण, व्हिजिट बुक आणि तक्रार पुस्तिका. याच्याशिवाय काय कागदपत्र आहे त्यांच्याकडे? ते फक्त हरवले नाही पाहिजे, नाही तर मग परत माझे त्यांचंच येते. महिला बचत गट त्यांचा आहे का तुझा आहे? झाली कारवाई, बघू लाव ना ती माहिती. नाही बाईट मी नाही. सकाळपासून या ठिकाणी तक्रारी सुरू झाल्या होत्या आणि साहेब देखील 4 वाजता या ठिकाणी त्यांना दूरध्वनीवर फोन केला असता तातडीने साहेब कुलकर्णी साहेब जे पुरवठा अधिकारी आहेत ते तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी आले आणि त्यांनी पॉज मशीन उपलब्ध करून अनेक लोकांचं त्यांनी नोंदणी केली, त्याच्या पावत्या तयार केल्या आणि काही लोकांच्या पावत्या उशीर झाल्यामुळे उद्या देणार आहेत असं ठरलं. परंतु ज्या लोकांच्या पावत्या केलेल्या होत्या तर त्या लोकांना सुद्धा धान्य मिळालं नाही. त्या ठिकाणी कोणतंच तिथं गहू पण नव्हतं आणि तांदूळही नव्हतं. मग हे दोन्ही धान्याचा काळा बाजार झालाय असं प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून आलंय. सरांनी आता ज्या लोकांच्या धान्य मिळालं नव्हतं त्या लोकांचे सगळे जबाब पंचनामे केलेले आहेत. आतमधली जो चालक आहे त्याला देखील प्रश्न विचारले आणि अध्यक्ष सचिव ज्या महिला होत्या त्यांना देखील प्रश्न विचारले. त्यांनी सांगितलं की आम्हाला काय माहित नाही, यांनी बळजबरीने ताब्यात घेतलेलं आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर आत्ताच मला असं वाटतंय का 4 ते 5 क्विंटलचा ह्या आत्ता पावत्या तयार केल्या त्याच्यामध्ये तफावत दिसते. ज्या लोकांच्या पावत्याच तयार झालेल्या नाहीये तर ती मोठा काळा बाजाराचा आकडा येऊ शकतो. मग आपण त्यांना विचारलं, धर्म आढळले विचारतो, तो म्हणतोय का वरूनच आम्हाला 70% स्टॉक दिला जातो पण प्रत्यक्षात 100% लिहिला जातो. खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. काय आता मी सगळं झालं, काय वस्तुस्थिती? आम्ही केलेली आहे आता जे शासनाची कारवाई असते रेग्युलर कारवाई त्याप्रमाणे, आणि जो डिटेल अहवाल आहे आम्ही मान्य तहसीलदार साहेबांकडे ठेवूया, त्याच्याप्रमाणे पुढील कारवाई केलीच आहे. फक्त एक शेवटचा प्रश्न आहे, ठीक आहे तुम्हाला उत्तर द्यायचे नसेल, काय कायदेशीर तुमची कारवाई चालू आहे. फक्त एकच विषय का याच्यामध्ये असं झालंय की तो आता जो माणूस ठेवलेला आहे त्यांनी तो हात वर करतोय, माझा काही संबंध नाही, हा जो काय आहे अध्यक्ष सचिवांनी त्याला जबाबदारी काय नक्की कायदा सांगतो? कायद्याच्या कलमानुसार तर महिला बचत गटांचीच जबाबदारी आहे. त्यानंतर अजून अधिक त्याच्यात अभ्यास करून योग्य ती कारवाई केली जाईल. धर्माचं म्हणणं आहे की एकच 70% वरून स्टॉक वरून येतो, म्हणजे तुमच्या गोडाऊन वरून 70% स्टॉक येतो, पण तुम्ही म्हणताय का 100% स्टॉक दिला जातो? शिल्लक वजा करून जेवढा त्याची विक्री आहे त्यानुसार त्याला स्टॉक दिलेला आहे. बरं ठीक आहे. तफावत आढळून आलेली आहे? तफावत आढळून आलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर तफावत आढळून आलेली आहे आणि सरांनी सांगितलंय की अध्यक्ष पावती आता काढल्या, त्याचा माल काय देणार? पावती कसं काढून घ्या, काढले मग तुम्ही पावती काढली साहेब, धर्माने पावती काढली नाही. आम्ही धर्म का मागत नाही, तुम्ही पावती काढल्या, तुम्ही माल द्यायचा. तो देणार ना आम्ही धान्य तुम्हाला. हा मग कधी देणार ते सगळ्यांना सांगायचं. ऑन कॅमेरा बोला, इथं 2 मिनिट मागे फिरा, ऑन कॅमेरा बोला. धमकी देऊ नका तुम्ही. नाही नाही, बाळू पानसरे व्यवस्थित. हो, समोर 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 साहेब, तुम्ही या गावातल्या लोकांच्या सगळ्यांच्या पावत्या काढल्या, तुमच्या म्हणण्यानुसार पावत्या लोकांच्या पावत्या नाही काढलेल्या. बरं काय XYZ काढल्या असतील त्या 10-15 लोकांनी तुम्ही पावत्या काढल्या, धर्माने काढल्या नाही. ऐकून घ्या, आता तुमचं तेच बोलणं बंद झालं. आता जे दुकान आहे ते आम्हाला अटॅच करावं लागेल. आता जे नवीन दुकान असेल तिथून तुम्हाला धान्य, नवीन दुकानदार येईल तो तुम्हाला धान्याचे वाटप करेल. पण आता जे पावत्या तुम्ही काढले त्यांचं कधी भेटणार असेल तुम्ही सांगा. असं फिक्स डेट देऊ शकत नाही हो साहेब. तहसीलदार साहेबांच्या पावत्या काढायला नव्हत्या तुम्ही? पावत्या काढायचे नव्हते. 15 धान्य ऑलरेडी तुम्ही समोर बघितलं होतं. 15 तारीख ओळख तसं अंदाजा येत नाही, धान्यावरून अंदाजा येत नाही. तुम्ही जर पावत्या काढल्या नसत्या ही लोक सगळे निघून गेली असते ना, थांबले नसते. आमची पावती नाही निघाली, अंदाजा येत नाही. 15 कट्ट्यावरून की किती लोकांना वाटप होईल याचा अंदाजा येतो का? तुम्हाला तरी येतो का? कोणालाच अंदाजा येत नसतो तसा. हे चुकीचं उत्तर आहे तुमचं. अंदाज येत नाही म्हणजे काय? तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करतायत, सगळे डिटेल्स तुम्हाला माहित असतात. नियमानुसार तुम्हाला धान्य वाटप भेटेल. ज्यांच्या पावत्या Okay. काढलेल्या आहेत कधी मिळेल त्यांना ते सांगा फक्त. तारीख सांगू शकत नाही. ज्यांना धान्य काढलेलं आहे त्यांना या महिन्याच्या शेवटपर्यंत धान्य भेटून जाईल. ओके, धन्यवाद. ते पण साहेब सांगतात ना, ते काय झालं आताच्या या महिन्याच्या त्यांनी पावत्या काढल्यात आमच्या, आम्हाला कोण देणार? आता तू साहेबांना म्हणतो त्याला नाही बोलायचं, तिच्याकडे नाही घ्यायचं. त्या साहेबांनी पावती, आता साहेब जबाबदार आहेत पावतीचे.
प्रत्यक्षात चोर आहे त्याला तुम्ही चोराला सोडलं तुम्ही मग ज्याला विचारायचा प्रश्न त्यालाच नाही विचारला आपण गावकऱ्यांनी. का नाही विचारलं? विचारा बरं त्याला तुम्ही प्रश्न. नाही विचारलं. बोलवा पुढे विचारा बरं. विचारा बरं त्याला पण. हो आता ही जबाबदारी सगळी त्या बचत गटाची अहो, त्याच ना आपण काय करतोय फक्त ज्यांचा रोल नाही त्यांना प्रश्न विचारायचा. मेन रोल कोणाचा आहे त्यांना प्रश्न विचारायचा. अजूनपर्यंत वाटीत होतं कोण वाजता सांगता कोण वाटीत होतं आतापर्यंत कमी पडले त्याला विचारा तुम्ही जो चोर सोडून सणेशालाच म्हणजे असं पाहिजे ना सारखाच प्रकार झाला. जेवढी गटात आहेत ना तेवढं नाही कारवाई झाली बरोबर तेवढं झालं पाहिजे गटात ऐकून घ्या ना, गटात जर म्हटला तर तो धर्म गटात नाहीये. त्याच्या आईन ते आहेत बाकीचे न होते त्याचं काय ही बाकीचे निर्दोष आहेत, यांनी आज सगळं काढलं त्याला उकरून. विचारा, यांचं काय मग? गावकरी आहेत त्याला प्रश्न विचारायचे. त्याला विचारायचं बिनकामाची कशाला त्यांच्या काळात त्यांनी काय त्यांचा काय रोल नाही त्यांचा त्याच्यामध्ये. काय रोल आहे त्याच्यात? त्यातला काय 2 किलो जास्त भेटत आहे आतापर्यंत एवढे दिवस चालत पाहिजे यांना सुद्धा भेटल्याशिवाय काय गप्पा एवढे बघायला? दिवस तुम्ही जमले का तर मग गप्पा नाही, का या होत्या महिन्यात मग तुम्ही एवढे दिवस चालत मग गप्पा होत्या. आज काढलं तर आज सगळी बोलली ना गप्पा होत्या